काय राजीव मिस्त्री, आपल्या घराचं काम लयच लटकून ठेवलं ना तुम्ही. आता मला का हौस आहे या घराचं काम लटकून ठेवाले? अहो हे एकच पोट्ट कामावर आहे. आता तुम्हीच सांगा राजे हो, त्या पोट्ट्याकडून मी मसाला बनवू की विटा आणलो? तुमचंही बरोबरच आहे म्हणा. घ्या. मी काय म्हणतो, हां, ह्या गण्याला आजच्या दिवस पाठवून द्या ना कामावर, म्हणजे तेवढीच मदत होते. ठीक आहे ना बाप्पा, तुम्ही म्हणाल तसं. सांग तुम्ही त्याले. चाल द्या तुम्ही. बाबा, हे बघ मी काय आणलं. चिमणीचं खोप आपल्या नवीन घरात लावासाठी. बाबू, आपलं घर तर बांधून होते पहिले. जाय तो ठेव, कोपा तिकडे ठेव. आणि त्या मिस्त्री काकाला मदत करू लागतो जरसा. हा हा, इटा गिटा आणू लागतो ते. मी वावरात चाललो, पाहिजे जरसा. येऊ का मी? हा. आला तू, जा विटा घेऊन ये. बारक्या, त्याच्यात विटा घे. अरे बारक्या दादा, एवढं उन्हात काम करून तू थकत नाही का? थकत नाही तर काय, पण कोणाला सांगतो? घर बांधणं म्हणजे काय मजाकची गोष्ट आहे काय? गण्या, पाण्याची बकेट घेऊन ये. ओ गण्या, अरे लवकर कर ना कामा. रेती आण रे. ओ गण्या, बदली घेऊन ये. ओ गण्या, अबे झोपला का? कहून बाबू, थकला का काम करून करून? हो बाबा, इटा उचलल्या, पाणी दिलं. कसं आहे बाबू, एका एका इटीत जेव्हा घामाचा एक एक थेंब मुरते ना, तेव्हा बांधून होते घरटं. आणि एकदा का ते घरटं बांधून झालं का मग किती बी तुफान येऊ द्या, किती बी वादळ वारा येऊ द्या, ते घरटं कायम आपल्यासाठी उभं राहते. म्हणून जेवढी जास्त मेहनत तेवढं मजबूत घरटं. समजलं?
कष्टाने गुंफला खोपा रे खोपा खोपा रे खोपा फांदीले टांगला वाटे तो बंगला खोपा रे खोपा खोपा रे खोपा किती राबुणी विणला जीव त्यात फुंकला खोपा रे खोपा खोपा रे खोपा